हॅलो, स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी नाश्त्याला आज उपमा बनवला होता. टिफिन काही नव्हती, आज कोणाचीच टिफिन नव्हती, म्हणून मग रात्रीच शेड्यूल फिक्स केला होता की आज चवळी भिजत घालूया. म्हणून रात्री चवळी भिजत घातलेली आणि त्याचीच तयारी चालू आहे. खोबरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी भांड्यामध्ये टाकून मिक्सर जारमध्ये वाटून घेतली. त्याच्यानंतर मग कांदा कापायला घेतला. एका गॅसवरती ठेवलं दूध, एका गॅसवरती ठेवला भात आणि लगेचच केली मी भाजीची तयारी. बटाट्यांना काही मी सोलणार वगैरे नव्हती, अशीच मी टाकणार होती. तर मग तेलामध्ये टाकली होती मी राई टाकून मग टाकला कढीपत्ता आणि टाकला कांदा. खोबरं टाकणार होती म्हणून मी टॅमॅटो आज स्किप केलं, पण तुम्ही टॅमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. बटाट्याचे मी थोडे मोठेच काप केले होते, कारण की कुकरमध्ये आपण त्याला शिटी मारणार होतो, म्हणून थोडेसे मोठेच काप केले होते. हे जे वाटण वाटलं होतं ते वाटण मी त्याच्यामध्ये टाकलं. थोडंसं पाणी टाकून त्याला हिसळून घेतलं आणि आपली घरगुती जी रेड चिली पावडर असते ती थोडीशी टाकली. थोडीशी हळदी टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. चांगलं असं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर असा आलेला आहे. त्याच्यानंतर मग ती जी चवळी भिजत घातलेली ती आणि बटाटा ते त्याच्यामध्ये टाकलं. ह्यांना ही भाजी खूप आवडते. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मी शेंगासुद्धा टाकते. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून कुकरचं झाकण बंद करून मी त्याला दुसऱ्या गॅसवरती ठेवलं आणि लगेचच केली पीठ मळून घेण्याची तयारी आणि लगेचच चपात्या बनवून घेतल्या, कारण की निकूला मला तयार करायचं होतं स्कूलला घेऊन जाण्यासाठी आणि लगेचच मी चपात्या बनवून घेतल्या. लगेचच निकूची पण तयारी करायला घेतली. पिहू तर गेली होती स्कूलला. पिहूची व्हॅन येते, परंतु निकूला मला स्वतःहून घेऊन जावं लागतं. तर निकूचीसुद्धा तयारी करून घेतली. शर्ट वगैरे तर तो स्वतः घालतो, पण त्याला बेल्ट लावता येत नाही, तर बेल्ट मला लावावा लागतो. लगेचच पावडर वगैरे लावून त्याचे केस वगैरे विसरून घेतले. मध्येच तो मला काहीतरी बोलत होता की स्कूलमध्ये आज माझा हा पेपर आहे. तयारी वगैरे झाली. लगेचच मी ड्रेस चेंज करून त्याला सोडायला निघाली स्कूलसाठी. बघा तो कसा बाय करतो आहे. घरी आल्याच्यानंतर मी आणि पिहू होतो जेवायला. आज बाजारात गेली होती. बाजारातून येताना मी डोअरमॅट आणले होते. किती सुंदर कलर आहे पहा डोअरमॅटचे. निकूचे क्रॉक खराब झालेले म्हणून निकूला क्रॉक आणली. आणि कृष्णासाठी कधी गेली तर मी अशी छोटी छोटीशी भांडी घेऊन येते, जे देवबापांसाठी प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे ठेवायला मला खूप इझी पडते. आणि भाज्या संपल्या होत्या, कांदा टमाटे वगैरे ते सगळं मी घेऊन आली येताना निकूला सोडून. आणि बघा जी भाजी होती त्याचा कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे. हे आहे माझ्या आज लंचचं ताट तयार. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.